हिंदू परंपरेचा प्राचीन दहीहंडीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात ठाण्यातील जांभळी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर समोरील क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते चौक येथे महादहीहंडी उत्सव 2023 साजरा होत असून यंदाचं हे 17वं वर्ष आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या उत्सवाचं खऱ्या अर्थाने महोत्सवात रूपांतर केलं आहे। महादहीहंडी जगभरात पोहोचवून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचं आकर्षण निर्माण केलं आहे। या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील आकर्षक ठरेल असा विश्वास आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे। त्या सोहळ्यात माजी मंत्री व युवा नेते आदित्यजी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। तसेच खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आदेश बांदेकर यांची व इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत। या महादहीहंडीबरोबर संगीताची मेजवानी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, नृत्य, मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहे। ठाणे व मुंबईतून मागील दहीहंडी महोत्सवात 200च्या वर गोविंदा पथकांनी आपली हजेरी लावली होती। ठाण्यातील एक मानाचा व प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव म्हणून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या महादहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जातो। येथे येणाऱ्या गोविंदा पथकासाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांचं वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे। त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक व न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास 5 बेड आरक्षितही करण्यात आलाय। या संबंधित पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी माहिती दिली आहे। पण ट्रस्टच्या वतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। कशा प्रकारचं आयोजन असणार आहे, कोण विशेष अतिथी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे आणि यावर्षी दहीहंडी पहिली दहीहंडी जी आहे सगळ्यांनी कोणाच्या हस्ते होणार? मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी दहीहंडी उत्सव आपण गेली 16 वर्ष करतो, यंदाचं 17वं वर्ष आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल हा दहीहंडी उत्सवाचं महोत्सवामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं होतं आणि हा संपूर्ण जगामध्ये हा उत्सव त्या ठिकाणी कसा साजरा करायचा ते संपूर्ण जगामध्ये नेऊन ठेवलं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम गेली 16 वर्ष या ठिकाणी आम्ही आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहे। या ठिकाणचे आणि ही स्पर्धा म्हणजे जीवगणित स्पर्धा नसून या ठिकाणी ही आपली जी संस्कृती आहे आणि परंपरा जपण्याचं काम या माध्यमातून आपण करतो आहे। या ठिकाणी बजाज इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्शुरन्स काढलेला आहे, डॉक्टरांचं पथक आहे, कार्डिक ॲम्ब्युलन्स आहे, त्यानंतर इतर सर्व सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहे। वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडीची सुरुवात मला वाटतं दिव्यांग मुलांच्यापासून आदल्या दिवशी त्या ठिकाणी दिव्यांगांची त्या ठिकाणी हंडी बांधून त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी आपण त्यांच्या शुभ हस्ते हा करतो आहे आणि या कार्यक्रमाला मला वाटतं शिवसेनेचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। जिल्ह्यात
यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आढळून आले तर महापालिका आयुक्तांना सर्वस्वी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं लोकप्रतिनिधींनी सांगताच त्यांनी हा इशारा दिला। या सर्व अधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व पक्ष लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पाढा वाचून दाखवला। या बैठकीत अनधिकृत बांधकामांवर रेरा अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव चर्चेला आला। त्यावेळी अनधिकृत बांधकामांवर कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाडांनी नाराजी व्यक्त केली। कारवाई न करता केवळ नोटीस देण्यात येते, मात्र अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं देखील त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील अनधिकृत बांधकामांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली। स्थानिक पालिका प्रशासनाला त्यांच्या अखत्यारीत उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत सविस्तर माहिती असते। अशावेळी नोटीस पाठवणे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करणे हा सोपस्कर का पार पाडला जातो असा थेट सवाल यावेळी खासदार शिंदे यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना यापुढे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी। कोणत्याही पद्धतीचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी ही बांधकामे थेट निष्कासित करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। बरोबर आहे, बहुतांश लोकप्रतिनिधींनी आजच्या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आणि माननीय सर्व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करता मी या ठिकाणी आज आयुक्तांना, सर्व महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी अनधिकृत बांधकामं सुरू असतील, जी अनधिकृत सिद्ध झालेली आहेत ती निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू करा आणि जर अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम वाढतच गेलं, त्याच्याकडे जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर मी इतर कुठल्या अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरणार नाही। महापालिकेचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांना जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्या बाबतीतला अहवाल पालकमंत्री म्हणून माझा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेन। दहीहंडी उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक बालगोपाळांचा व गोविंदा पथकांचा जीव की प्राण। गोपाळकाल्यांची हंडी फोडायला सगळी गोविंदा पथकं दरवर्षी मोठ्या जिद्दीने सराव करत असतात। याच गोविंदा पथकाच्या मेहनतीचा सन्मान करणारा स्वामी प्रतिष्ठान यंदाही घेऊन येतंय स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2023। मराठी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2023चं आयोजन करण्यात आलं आहे। सेलिब्रिटी हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती। तसेच गायक अवधूत गुप्ते, अंकुश चौधरी, समीर चौगुले, सुशांत शेलार, संदीप पाठक, नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार अशा अनेक लोकप्रिय कलाकारांचीही उपस्थिती या महोत्सवाला लाभली होती। ठाणे भाजपा प्रणीत स्वामी प्रतिष्ठान आयोजित सर्वात मोठा दहीहंडी उत्सव या वर्षीही धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून स्वामी प्रतिष्ठान आयोजित यंदाच्या दहीहंडी उत्सवात एकूण 51 लाखांची बक्षिसं वितरित करण्यात येणार आहे। याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यानिमित्तानं 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ठाणेकर, लान्स नायक महिपत, गणपत सावंत यांचा आणि इतरही युद्धांमध्ये अतुलनीय शौर्य गाजवलेल्या शूरवीरांचा स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान करण्यात येणार आहे। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी तसेच हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या उत्सवात उपस्थित राहणार आहे। प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि त्याचे सहकारी या उत्सवात त्यांच्या नृत्यविष्कार सादर करणार असल्याचं स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक शिवाजी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केलं आहे। दहीहंडीचा सण 2 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना
शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। खासदार राजन विचारे यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपवरून आता शिंदे गट आक्रमक झालाय। या क्लिपमध्ये टेंभी नाक्यावरील हंडीबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलाय। त्याविरुद्ध आता नौपाडा पोलीस ठाण्यात युवा सेनेनं तक्रार दाखल करण्यात आली असून ज्या आनंद दिघे यांच्यामुळे पावन झालेल्या टेंभी नाक्याचा राजन विचारे यांनी अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे। दरम्यान याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही संताप व्यक्त करत दिघे साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच दिघे साहेबांच्या हंडीला नावं ठेवणं हे दुर्दैव असल्याची टीका केली आहे। तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या व्हिडिओबाबत चौकशी करण्याचे आदेश देत गरज वाटल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। महिला मंडळ म्हणजे आमचे अगदी आम्ही प्रेरणास्थान, आदर्शस्थान आणि देवाचं जे स्थान आम्ही दिलेलं आहे दिघे साहेबांना आणि त्या मूळतः त्या टेंभी नाक्याच्या जागेला आणि टेंभी नाक्याला अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला मग तो कोणी असो तर आम्ही त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवू। युवा शक्ती, युवा सेना आम्ही सगळे एकत्र येऊन या गोष्टीचं निदर्शन करत आहोत आणि आम्ही ह्या पद्धतीचं पत्र दिलेलं आहे। एक आम्ही रिक्वेस्ट लेटरही दिलेलं आहे, परंतु हे नुसतं पत्र समजू नये तर ही एक पुढे दिलेली चेतावणी आहे। कारण उद्याच्या दिवसात त्यांनी ही जर कारवाई नाही केली तर निश्चितपणे तुम्हाला एक वेगळं चित्र टेंभी नाक्यावर रौद्र चित्र बघायला नक्की मिळेल। संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2023। संस्कृतीची हंडी, विश्वविक्रमी हंडी, दिनांक 7 सप्टेंबर 2023। स्थळ ठाणे महानगरपालिका शाळा मैदान, वर्तकनगर, ठाणे। जपूया आपली अखंड परंपरा, होई सण एकतेचा साजरा। जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मासुंदा तलाव येथे शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या मिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। यावेळी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, अनिश गाडवे, सहप्रवक्ता तुषार रसाळ, समन्वयक संजय तरे, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी ठाणे शहर अर्जुन सिंग डाभी, युवासेना अधिकारी किरण जाधव, ओवळा माजीवाडा विभाग अधिकारी नटेश पाटील, कोपरी पाचपाकडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, ठाणे शहर विधानसभा चिटणीस रितेश देशमुख, ठाणे शहर विधानसभा उपसमन्वयक सौरभ निकम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रागिनी भास्कर बैरी शेट्टी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा सुरेश मोहिते, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, ज्योती किरण कोळी, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी, भारती गायकवाड, महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडारे, महिला विभाग संघटक संपदा उरणकर, नंदा महेश कोतळे, ज्योती कदम, अनिता हिलाल, उषा बोरुडे, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सहसचिव महाराष्ट्र राज्य धनश्री विचारे, विधानसभा अधिकारी ओवळा माजीवडा पूजा भोसले, जिल्हा समन्वयक युवती सेना आरती खळे, IT सेल समन्वयक रोशनी शिंदे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवा सेना व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल आज मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे ते तुम्ही जर बघितलं तर शांततेच्या मार्गाने जवळजवळ 58 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये विविध विभागातून काढले होते आणि तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा हे मोर्चे शांततेने सर्व चालू असताना आज त्या ठिकाणी जळगावला ज्या पद्धतीने तो उपोषणाला बसला होता म्हणजे काही दुसरं नाही, फक्त दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी मला वाटतं काहीतरी त्या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रम त्या ठिकाणी होणार होता आणि त्या कार्यक्रमाला ह्यांची अडचण होऊ नये हे वातावरण ते
त्यातले जे बसणारे लोक आहेत त्या कार्यक्रमात येऊ नये यासाठी ते आंदोलन गुंडाळण्याचं काम मला वाटतं त्या ठिकाणी केलं गेलं। आणि ज्या पद्धतीने आज ती मारहाण झालेली आहे, ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी लहान मुलं असतील, महिला असतील, आणि त्यांनी ज्या पद्धतीने जो लाठीचार्ज करून हे केलेलं आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं जालियनवाला बागची दुसरी प्रवृत्ती त्या ठिकाणी केलेली आहे।